सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत। श्रोते हो, श्री देवी महात्म्य म्हणजेच संस्कृतमधील दुर्गा सप्तशती मूळ संस्कृत ग्रंथाचे प्रासादिक ओवीमध्ये भाषांतर केलेला हा मराठीतील ग्रंथ आहे। एकंदर हे सर्व 16 अध्याय आहेत। पहिला अध्याय हा श्री महाकालीचा अवतार व वधू कैटभ दैत्यांचा संहार। दुसरा, तिसरा, चौथा हे अध्याय श्री महालक्ष्मीचे व महिषासुराच्या संहाराचे आणि 5 ते 13 अध्याय हे महासरस्वतीचे धूम्रलोचन, चंडमुंडक, रक्तबीज, निशुंभ आणि शुंभ यांचे वध। त्यानंतर पुढील 3 अध्याय यामध्ये प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य यांचे आहेत। श्रोते हो, श्री दुर्गा देवीच्या शुभाशीर्वादाने देवी भक्तांसाठी श्रोते हो, मी दुर्गा सप्तशती वाचन पाठाचे केलेले आहे, आपण पाहू शकता आणि परत एकदा करणार आहे। आपण याचे नवरात्रामध्ये वाचन किंवा श्रवण नक्कीच करू शकता। सर्व व्हिडिओंची लिंकची गरज नाही, आपण चॅनलवर येऊन वाचन श्रवण करू शकता। सप्तशतीचे पाठ करणे म्हणजेच उपासना करणे। याची उपासकाला म्हणजेच देवीला आणि भक्ताला आवडणारी व भक्तांना सर्व संकटातून मुक्त करणारी, अभीष्ट इच्छित गोष्टींची प्राप्ती लवकर करून देणारी अशी ही उपासना आहे। हे सप्तशतीचे पाठ करताना काही नियम, आवश्यक तंत्रे सांभाळावी लागतात। श्रोते हो, दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यामुळे आरोग्य, पुत्रप्राप्ती, संतती, धन, ऐश्वर्य, सुखसमृद्धी, सर्व संकटांचे निवारण, भूतबाधा व करणी यापासून मुक्तता, तसेच रोगांपासून सुटका होऊन सुदृढ आरोग्य लाभणे, तसेच पारमार्थिक गुरुकृपा, सद्गुरू प्राप्ती, जीवनात शांती आणि अंतिम मोक्ष अशा अनेक प्रकारचे लाभ भक्तांना मिळत असतात। तसे केल्यास अपेक्षित फळ जे आहे ते लवकर मिळणे असा उपासकांचा अनुभव आहे। श्रोते हो, सप्तशती पाठासाठी बरेचसे नियम आणि अटी आहेत। ज्या भक्तांना नियम पाळून पाठ करायचा असल्यास त्यासंबंधी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। श्री दुर्गा सप्तशती हा एक प्राचीन आपला ग्रंथ आहे। सांप्रत कलियुगामध्ये चंडी आणि विनायक म्हणजेच श्री दुर्गा देवी आणि श्री गणेश यांची उपासना शीघ्र फलदायी होते असे एक संस्कृत वचन आहे। श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ मार्कंडेय पुराणातील आहे। मार्कंडेय ऋषींनी हे देवी महात्म्य संस्कृतमध्ये 700 श्लोकात सांगितलेले आहे। हे 700 श्लोक असल्याने या ग्रंथाचे नाव दुर्गा सप्तशती असे आहे। उपासना पद्धतीमध्ये याचे पाठ करणे, मंत्रजप आणि हवन या मुख्य गोष्टी आहेत। या ग्रंथाचे एकंदर 13 अध्याय आहेत। या 13 अध्यायात श्रीदेवीच्या महत्त्वाच्या 3 अवतारांचे संक्षिप्त वर्णन आहे। पहिल्या अध्यायात श्री महाकाली अवतार, 2, 3, 4 या अध्यायात श्री महालक्ष्मी आणि 5 ते 13 या 9 अध्यायात श्री महासरस्वती या 3 अवतारांच्या योद्धाचे आणि त्यांनी संहार केलेल्या राक्षसांचे वर्णन आहे। श्रोते हो, या पाठाचे महत्त्व आणि फलश्रुती ही स्वतः देवीने 12व्या अध्यायात ऋषींना सांगितलेली आहे। खरं तर हा संपूर्ण 12वा अध्याय हा देवीने सांगितलेला असून बहुतांशी यात फलश्रुती आहे। यामध्ये देवी म्हणते की हे माझे महात्म्य नाही, हे समीपता मिळवून देणारे आहे। पशु, पुष्प, अर्घ्य, धूप, गंध, दीप आदी उत्कृष्ट साहित्याने माझी पूजा करणे, कुमारिका, सुवासिनी, ब्राह्मणांना भोजन देणे, होम हवन करणे, प्रोक्षण, अभिषेक करणे, निरनिराळ्या प्रकारचे भोग नैवेद्य अर्पण करणे, दान देणे, या प्रकारे वर्षभर माझी उपासना केली असता मला जसा आनंद होतो तसाच आनंद या माझ्या चरित्राची एकदा आठवण केल्यानेही मला होतो। हे स्मरण भक्तांचे सर्व पापे हरण करणारे व त्यांना आरोग्य देणारे आहे। श्रोते हो, अशा रीतीने दुर्गा सप्तशती पाठ चा जो हा प्रसादिक ग्रंथ सध्याच्या तणावग्रस्त जीवनात आपल्यासाठी एक प्रकारची संजीवनीच देणारा आहे। अशा या दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पाठाने देवी भक्तांचे सर्व प्रकारचे शुभ मनोरथ पूर्ण व्हावे आणि त्यांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी यांचा लाभ व्हावा हीच जगदंबेच्या चरणी प्रार्थना। श्रोते हो, घटस्थापना, बीजारोपण, अखंड दीप हे सर्व विधी आपापल्या कुलधर्मांना अनुसरून घरातील जाणत्या माणसाच्या किंवा गुरुजनांच्या मार्गदर्शनानुसारच करावेत। ज्यांच्याकडे घटस्थापना होत नाही त्यांनी शुद्ध जागी चौरंग मांडावा,
त्यावर लाल किंवा केशरी रंगाचे आसन अंथरावे. त्यावर सिंहारूढ किंवा व्याघ्रारूढ देवीची तस्वीर किंवा मूर्ती स्थापन करावी. यानंतर पहिल्या दिवशी घरातील देव्हाऱ्यासमोर उभे राहून उपासनेचा संकल्प करावा. उपासना निर्विघ्न पार पडावी व देवीने कृपा करावी म्हणून विनंती करावी. उपासना करताना नित्य लवकर उठावे, स्नान लवकर आटपावे, भस्माचा किंवा गंधाचा तिलक लावावा, नित्याची देवपूजा करावी. लोकरीच्या आसनावर पूर्वेकडे तोंड करून किंवा देवाकडे तोंड करून बसावे. चौरंगावरील देवीची पंचोपचारे पूजा करावी. ग्रंथाचे पूजन करावे. पाठ म्हणताना चित्त सावध आणि एकाग्र असावे. भगवती दुर्गा ही सर्वमुख असून आपले सप्तशती पाठाचे वाचन ऐकत आहेत असा मनोभाव असावा. पाठ चालू असताना दीप अखंड ठेवावा. वाचन मोठ्यानेच करावे, मनात करू नये. पाठ चालू असताना फोन किंवा मोबाईल अवश्य बंद करावा. कोणत्याही प्रकारचे बोलणे पाठ चालू असताना करू नये. वाचन सुरू असताना एकाग्रता अतिशय महत्त्वाची आहे. वाचनात एकाग्रतेने मनाने एकरूप होऊन पाठ करावा. पाठ अर्धवट सोडून मधून उठू नये. अपरिहार्य कारणास्तव उठावे लागल्यास हातपाय तोंड धुवावे. हातपाय तोंड धुवून 2दा आचमन करावे. देवीची क्षमा मागावी. मग तो अध्याय पहिल्यापासून पुन्हा वाचावा. वायुविकार घडल्यास आचमन करावे किंवा उजव्या हाताने उजव्या कानास स्पर्श करावा. नित्यपाठ किंवा पारायण हे दुपारी 12 वाजण्याच्या आत संपवावे. या ग्रंथाचे संपूर्ण पारायणासाठी मंगळवार व शुक्रवार हे दिवस कोणत्याही पक्षातील अष्टमी, नवमी व चतुर्दशी या तिथी योग्य मानल्या आहेत. दोन्ही नवरात्रात 9 दिवसात हे पारायण आपण केली तरी चालतात. नवरात्रात ज्यांना या ग्रंथाची नित्य पारायणे करणे शक्य नाही त्यांनी पुढील प्रमाणे वाचन करावे. पहिला दिवस प्रथम चौरंगावर स्थापन केलेल्या देवीची व या ग्रंथाची पंचोपचारे पूजा करावी. त्यानंतर सप्तशतीचा पाठ सफल होण्यासाठी शापत्वार मंत्र ओम ह्रीं क्लीं श्लीं क्रां क्रीं चंडिका देवी शापनाशानुग्रह कुलुकुलु स्वाहा या मंत्राचा 7 वेळा जप करावा. नंतर उत्किलीन मंत्र ओम श्रीं क्लीं ह्रीं सप्तशती चंडिके उत्किलन कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा 21 वेळा जप करावा. यानंतर सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र, श्री दुर्गा अष्टोत्तर शतनाम स्तोत्र, देवी कवच, अर्घला स्तोत्र, तिलक स्तोत्र, वेदोक्त रात्री सूक्त, तंत्रोक्त रात्री सूक्त आणि देवी अथर्वशीर्ष या स्तोत्रांचे वाचन करावे. यानंतर ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे या नवानायन मंत्राचा तुळशीच्या माळेवर 108 वेळा जप करावा. नवरात्र दुसरा दिवस दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या अध्यायाचे म्हणजे देवीच्या प्रथम चरित्राचे वाचन करावे. तिसरा दिवस दुर्गा सप्तशतीच्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या अध्यायाचे म्हणजेच देवीच्या मध्यम चरित्राचे वाचन करावे. चौथ्या दिवसापासून देवीच्या उत्तर चरित्राचे वाचन आरंभ होते. उपासकाने 5व्या आणि 6व्या अध्यायाचे या दिवशी वाचन करावे. 5वा दिवस 7व्या आणि 8व्या अध्यायाचे वाचन करावे. 6वा दिवस 9व्या आणि 10व्या अध्यायाचे वाचन करावे. 7व्या दिवस 11व्या आणि 12व्या अध्यायाचे वाचन करावे. 8वा दिवस 13व्या अध्यायाचे वाचन करावे. त्यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे या नवनायन मंत्राचा तुळशीच्या माळेवर 108 किंवा 1008 वेळा जप करावा. 9वा दिवस ऋग्वेदयुक्त देवी सूक्त, तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य आणि मूर्ती रहस्य यांचे क्रमाने वाचन करावे. त्यानंतर सप्तशती पाठापूर्वी शापोद्वार मंत्राचा 7 वेळा, उत्किलन मंत्राचा 21 वेळा व मृत संजीवनी मंत्राचा 7 वेळा जप केलेला असल्यास तो त्याच क्रमाने आत्ताही करावा. जप पूर्ण झाल्यावर क्षमा प्रार्थना, श्री दुर्गा मानसपूजा, दैव पराशन मानस्तोत्र तसेच देवीमयी श्री दुर्गा चालीसा व दुर्गा अष्टोत्तर शतनामावली यांचे वाचन करावे. 10वा दिवस दशमीला सकाळी देवीची उत्तर पूजा करून शास्त्रोक्त रीतीने पूजा विसर्जित करावी. दुर्गा सप्तशती फलश्रुती अध्याय पहिला चिंता दूर होईल, दुष्ट आणि शत्रूंचे भय नाहीसे होईल, शत्रू निष्प्रभ होतील. अध्याय दुसरा आपल्या घरावर व जमिनीवर दुसऱ्यांनी कब्जा केलेला असल्यास त्याचा ताबा आपल्याला परत मिळेल. 3रा अध्याय
वादविवादात जय होईल. 4था अध्याय सुंदर सुलक्षण पत्नी मिळेल. 5व्या अध्यायाची फलश्रुती भूतपिशाच बाधा नाहीशी होईल. वाईट स्वप्नांचा परिहार होईल. अध्याय 6वा सर्व इष्टकामना पूर्ण होतील. अध्याय 7वा सर्व मनोकामना पूर्ण होतील. अध्याय 8वा सैनिकाचे रक्षण होईल. अध्याय 9वा लाभ होईल, संपत्ती प्राप्त होईल. अध्याय 10वा शक्ती बळ वाढेल, चांगली संतती होईल, संतती सौख्य लाभेल. अध्याय 11वा इष्ट लाभ होईल, भविष्याची चिंता दूर होईल, भक्ती वृद्धिंगत होईल, मोक्ष मिळेल. अध्याय 12वा रोग निवारण होईल, आपले आरोग्य लाभेल. अध्याय 13वा मनोवांछित इष्ट वस्तू प्राप्त होईल. संपूर्ण ग्रंथ पारायण केल्यास कार्यातील अडचणी दूर होऊन कार्यसिद्धी होईल. भगवती दुर्गा मातेची प्रसन्नता व कृपादृष्टी लागेल. तिच्या प्रसादाने सर्व मंगल होईल. वाचन झाल्यावर नमस्कार करून उठावे, काहीतरी खावे, दिवसभर शुद्ध मनाने राहावे व रात्री जमिनीवर झोपावे. या दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करावे. पाठ झाल्यावर होम हवन जरूर करावे. अनुष्ठान म्हणून ब्राह्मण, कुमारिका, सुवासिनींना भोजन दक्षिणा द्यावी. तर श्रोते हो, अशा प्रकारे तुम्ही नवरात्रात दुर्गा सप्तशती पोथीचे वाचन करू शकता. श्रोते हो, थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे, पण भरपूर जेवढी शक्य असेल तेवढी माहिती देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि मला असे वाटत आहे की अजून एक व्हिडिओ तरी यावर कमीत कमी बनावा, ज्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यामध्ये पण जेवढं शक्य होईल तेवढी आपल्याला ही सप्तशती पाठाचे वाचन आणि नियमांचे अगदी थोडक्यात मी तुम्हाला माहिती पुन्हा एकदा देणार आहे. त्यामुळे अगदी 5 मिनिटाचा तो व्हिडिओ असेल, पण त्यामध्ये मी तुम्हाला सर्व माहिती देण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ थोडासा लांब झाला आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि व्हिडिओला जास्त वेळ न घेता आता थांबवत आहे. भेटूया लवकरच नवरात्रांच्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.